Today we are going to learn lesson number 8, the value of food. व्हॅल्यू म्हणजे किंमत, अन्नाची किंमत हा आपण लेसन बघणार आहोत. अर्जुन अँड वर्षा आर ब्रदर अँड सिस्टर. अर्जुन आणि वर्षा हे दोघं बहीण भाऊ होते. दे लव टू ईट हॉट बाजरा भाकरीज विथ बटर. त्या दोघांना बाजरीची भाकरी आणि लोणी खायला खूप आवडत होतं. मदर मेक्स अ नंबर ऑफ अदर डिशेस फॉर देम टू ईट विथ भाकरीज. दे लाईक दोज टू. त्यांची आई बाजरीच्या भाकरीबरोबर इतरसुद्धा काही पदार्थ बनवायचे, त्यांना ते सुद्धा आवडायचे. व्हॉट कुड बी दोज डिशेस दॅट मदर मेक टू गो विथ भाकरीज. आई काय काय बनवत असेल भाकरीसोबत खायला. व्हॉट आर दोज डिशेस मेड फ्रॉम. त्या डिशेस कशापासून बनवलेल्या असत. इन वर्षा अँड अर्जुन्स होम दे यूज अ लॉट ऑफ अदर फूडस्टफ्स टू. फ्रॉम वेअर दे आर ऑब्टेन. वर्षा आणि अर्जुनच्या घरामध्ये अजून काही अन्नपदार्थ होते, ते कुठून भेटत असतील. व्हीट, राईस, ज्वार, पल्सेस, शुगरगेन. गहू, राईस म्हणजे तांदूळ, ज्वार म्हणजे ज्वारी, पल्सेस म्हणजे डाळी, शुगरकेन म्हणजे ऊस. करवंद, जामून, बोर, हनी. सॉल्ट वॉटर फिश अँड सॉल्ट. करवंदे होती, जांभळे होती, बोरं होती, मध होता. खाऱ्या पाण्या सॉल्ट वॉटर फिश म्हणजे मासे होते. मीठ होतं. फ्रेश वॉटर फिश होते. शिंगाड्याची भाजी, वॉटर चेस्टनट म्हणतात त्याला. मखानाज म्हणजे लोटस सीड, कमळाच्या बिया. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, फळे होती, भाज्या होत्या. मीट अँड एग्स, मांस आणि अंडी होते. ऑफन वेन सर्विंग वर्षा अँड अर्जुन अ मील, मदर सेज टेक ओनली ॲज मच ॲज यू वॉन्ट. फूड शुडंट गेट वेस्टेड. जेव्हा वर्षा आणि अर्जुन जेवण वाढून घ्यायचे, तेव्हा आई नेहमी म्हणायची जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढंच खा. अन्नाची अजिबात नासाडी करू नका. फूड अजिबात वेस्ट घालवू नका. वन डे अर्जुन आस्क्ड हर मदर व्हाय डू यू टेल दिस टू अस एव्हरी डे. आई, तू आम्हाला रोज रोज असं का सांगते की अन्न वाया घालवू नका. मदर आन्सर, आईने उत्तर दिलं, व्हाय शुड वी वेस्ट एनी गुड थिंग. आपण प्रत्येक चांगली वस्तू आहे ती कशाला, कुठलीही चांगली वस्तू ती कशाला वाया घालवली पाहिजे. बिसाइड्स we must give a thought to how we get the food we eat. त्यापेक्षा आपण असा विचार केला पाहिजे आपल्याला हे कसं खायला भेटतंय. लेट मी टेल यू द स्टोरी ऑफ अ भाकरी. चला मी तुम्हाला आता भाकरीची गोष्ट सांगते. द स्टोरी ऑफ अ भाकरी. यू नो दादा, माय फादर इज अ फार्मर. तुम्हाला माहिती आहे माझे वडील, त्यांना आम्ही दादा म्हणायचो, ते काय होते, फार्मर होते, शेतकरी होते. अँड यू नो दॅट स्कूल्स हॅव समर वॅकेशन्स. आणि शाळेमध्ये उन्हाळ्याची सुट्टी असते. वेन आय वॉज स्मॉल, जेव्हा मी छोटी होते, वी ऑफन वेंट टू माय फादर्स फील्ड रायडिंग ऑन हिज ट्रॅक्टर. आम्ही सगळे काय करायचो, माझ्या वडिलांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवर बसून राईड करायचो, फेरी मारायचो. दॅट वूड बी द टाईम फॉर रेडिंग द फील्ड्स. आणि तो उन्हाळ्याचा जो टाईम होता तो काय असायचा, शेतीसाठी ते जे शेत आहे त्याची तयारी करण्याचा असायचा. फादर वूड attach different implements to the tractor to carry out various farming tasks. माझे वडील काय करायचे, त्या ट्रॅक्टरला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट अटॅच करायचे आणि वेगवेगळे फार्मिंगचे जे कामं होती ते करायचे. फर्स्ट ही वूड प्लग द फील्ड्स अँड देन क्रश द लम्प्स ऑफ सॉईल. पहिल्यांदा ते काय करायचे, प्लग करायचे, म्हणजे ट्रॅक्टरनी ते जे शेत आहे ते नांगरायचे आणि मग त्याच्यामध्ये जे मातीचे जे ढेकळं असायची, गुठळ्या असायचे, ते काय करायचे, क्रश करायचे म्हणजे तोडायचे. फायनली ही वूड लेवल द फील्ड टू मेक इट रेडी फॉर सोविंग. आणि मग पेरणीसाठी ते काय करायचे, शेताची पूर्ण लेवल करायचे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचे, प्लग करायचे, नांगरणी करायचे. मग क्रश द लम्प्स, ते जे मातीची ढेकळं होती, गुठळ्या होत्या, त्या क्रश करायच्या आणि मग शेताची काय करायचे, लेवल करायचे. त्याच्यानंतर मग पेरणी करायची. सोविंग म्हणजे बी पेरायचे शेतामध्ये. द प्री मान्सून शॉवर्स वूड मेक द हॉट सॉईल ह्युमिड. जूनच्या आधी मे महिन्यात बघा, मे महिन्याच्या शेवटी प्री मान्सून पाऊस असतो, वळवाचा पाऊस म्हणतो आपण त्याला. त्या पावसामुळे काय होतं की जी माती तापलेली असते ती काय होत होती, थोडीशी थंड, ह्युमिड, दमट व्हायची.
दॅट वॉज द टाइम फादर वूड सॉ बाजरा. आणि त्याच वेळेत जेव्हा मातीमध्ये थोडंसं पाणी, थोडीशी दमट व्हायची, त्यावेळेस तिथे काय करायचे, बाजरी पेरायचे. विदिन सम डेज, काही दिवसांमध्ये, द बाजरा सीड्स स्प्राउट अँड द सीडलिंग्स आर सीन अबाव द ग्राउंड. आणि मग थोड्याच दिवसांमध्ये काय करायचे, ते बाजरीचे सीड्समधून छोटे छोटे रोपं उगवून यायचे. अलॉंग विथ बाजरा वीड्स ऑल्सो फ्लरिश बट दे हॅव टू बी रिमूव्ड. बाजराच्या सोबतच अजून गवत सुद्धा यायचं आणि ते काय करावं लागायचं, बाजूला करायला लागायचं. माय फादर वूड एम्प्लॉय लेबर्स टू डू दॅट. मग माझे वडील त्यासाठी एम्प्लॉय घ्यायचे, काही लोक कामासाठी घ्यायचे आणि ते जे वाढलेलं गवत आहे ते काढून टाकायचे. कशासाठी, तर आपण जे शेताला देणारं पाणी आहे, खत आहे, ते काय करायचे, गवतच स्वतः घ्यायचे आणि ते पटपट वाढायचे आणि जे पीक आहे ते कमी येतं. त्याच्यामुळे जे शेतामध्ये जे नको असलेले गवत आहे, त्याला तण म्हणतात मराठीमध्ये, ते काढून टाकलं जायचं. द लेबरर्स हॅव टू बी पेड. आणि ह्या कामासाठी जी माणसं आहेत त्यांना रोजचे पैसे द्यावे लागायचे. रेन वॉटर इज इनफ फॉर बाजरा टू ग्रो विगरसली. पावसाच्या पाण्यावर बाजरीचं पीक चांगल्या प्रकारे येतं, त्याला परत अजून दुसरं पाणी देण्याची गरज नसते. आफ्टर अ व्हाईल, थोड्या वेळानंतर, इयर्स ऑफ बाजरा ॲपियर ऑन एव्हरी स्टॉक. प्रत्येक बाजराच्या पिकावरती बाजरीचं कणीस यायचं. द ग्रेन फॉर्म्स अँड द इयर ग्रो फुलर. आणि नंतर जशी पिकाची वाढ होईल तसं ते कणीस काय व्हायचं, दाण्यांनी भरून जायचं. ॲज द ग्रेन्स ग्रो बर्ड्स कम इन फ्लॉक्स टू ईट द टेंडर ग्रेन्स. जसं पिकाची वाढ होईल तसं काय करायचे, बर्ड्स यायचे, पक्ष्यांचे थवेच्या थवे यायचे ते धान्य खायला. देन स्केअरक्रोज म्हणजे शेतामध्ये बुजगावणं उभं करतात बघा, असं मडकं असतं, असे त्याला कपडे घातलेले असायचे माणसासारखे, म्हणजे बर्ड्सना वाटावं की तिथं कोणतरी माणूस उभं आहे, मग ते पीक धान्य खायला येत नाहीत. हॅव टू बी सेटअप अँड स्लिंगशॉट म्हणजे गोफणीने दगड मारायचे पक्ष्यांच्या थव्यावरती. जर ते आपल्या धान्यावरती बसले की एक दगड मारायचा, मग ते पक्षी उडून जायचे, त्याला गोफन म्हणतात, स्लिंगशॉट. यूज टू बी फ्रायटन द बर्ड्स अवे. अशा 2 प्रकारे पक्ष्यांना उडवून लावलं जायचं. वेन द इयर्स ऑफ कॉर्न आर फुल इट इज हार्वेस्ट टाईम. जेव्हा त्या बाजरीच्या कणसाचे सगळेचे सगळे दाणे काय व्हायचं, कणीस दाण्याने भरलं जायचं, तेव्हा त्याचा काय टाईम असतो, हार्वेस्ट टाईम, म्हणजे ते कापण्याचा टाईम असतो. मग ते कापलं जातं कणीस. दॅट इज ऑल द इयर्स ऑफ बाजरा मस्ट बी कट अँड गॅदर्ड. मग ती सगळी बाजरीची कणसं आहेत ती कापायची आणि एका जागी गोळा करायची. देन फॉलोज थ्रेशिंग अँड विनोविंग. आणि मग त्याची थ्रेशिंग म्हणजे मळणी आणि विनोविंग म्हणजे उफणणी व्हायची. दॅट इज हाऊ वी गेट द ग्रेन फ्रॉम द इयर्स ऑफ बाजरा. आणि अशा प्रकारे आपण बाजरीच्या कणसापासून धान्य मिळवतो, बाजरी मिळवतो. इथे बघा दाखवलेत बाजरीची ही कणसं आहेत आणि ह्याच्यामध्ये बाजरीचे दाणे असतात छोटे छोटे. हे अशा प्रकारे कापतात. फक्त हे कणसाचा भाग कापून काढायचा आणि ते गोळा करायचे. वर्षा सेड आय अंडरस्टूड कटिंग अँड गॅदरिंग. मला हे कटिंग आणि गॅदरिंग कळलं. बट व्हॉट इज थ्रेशिंग अँड विनोविंग. पण थ्रेशिंग अँड विनोविंग नाही समजलं. सो मदर सेड ऑल राईट, डू व्हॉट आय टेल यू अँड यू विल सी वी कंटिन्यू विथ द स्टोरी लेटर. आधी मी तुला काय सांगते ते कर आणि मग आपण पुढची स्टोरी बघूया. टेक हाफ ऑफ अ बास्केट फुल ऑफ ड्राईड ग्राउंडनट पॉड्स. एका बास्केटमध्ये हाफ बास्केट काय कर, एक शेंगदाण्याच्या शेंगा घे, शेंगदाणे नाही पूर्ण शेंगा. डिवाइड देम इंटू 2 पोर्शन्स. 2 पोर्शनमध्ये त्याला डिवाइड कर. शेल द ग्राउंडनट्स इन 1 पोर्शन. हाऊ लॉंग डिड दिस टेक यू. नाव पुट द अदर पोर्शन इन अ क्लोथ बॅग अँड टाय इट्स माउथ. पाउंड द बॅग लाईटली विथ अ स्टोन ऑर बीट इट विथ अ स्टिक. काय कर, ते निम्मे शेंगदाणे बाजूला कर आणि निम्मे शेंगदाणे एका कापडी पिशवीमध्ये भर. तिचं तोंड चांगलं घट्ट बांध आणि त्या पिशवीवर एका काठीने किंवा दगडाने थोडं थोडं हळूहळू मार. नाव टेक द ग्राउंडनट आउट इन अ ट्रे अँड टेल मी
व्हॉट डू यू सी? आता ते जे बॅगमधले जे ग्राउंडनट्स होते ते एका ट्रेमध्ये काढून घे आणि काय दिसेल तुला ते मला सांग. अर्जुन, मेनी ऑफ द पॉड्स हॅव बस्ट ओपन अँड नट्स हॅव कम आउट. तर त्यातले काय झालेत, जे शेंगदाण्याच्या शेंगा होत्या त्या काय झाल्या, थोड्या थोड्या फुटल्या गेल्यात आणि त्यातून शेंगदाणे बाहेर आलेत. मदर, दिस कॅन बी कॉल्ड थ्रेशिंग ऑफ द पॉड्स. याला काय म्हणतात? थ्रेशिंग म्हणजे मळणी म्हणतात. मळणी म्हणजे त्यातून धान्य बाहेर काढणे. नाऊ होल्ड द ट्रे इन बोथ युअर हँड्स, टॉस इट इट्स कंटेंट्स क्विकली अँड लाईटली इन द एअर. टेल मी व्हॉट हॅपन. आता काय कर, ते तो जो ट्रे आहे तो दोन्ही हातामध्ये धर आणि ते असे टॉस कर आणि मग सांग काय होईल ते. When I toss the tray, the empty shells fall off and nuts are left behind. But why does that happen? मग वर्षा सांगते की जेव्हा मी तो ट्रे टॉस केला तेव्हा त्याच्या रिकाम्या शेल्स होत्या त्या काय पडल्या, खाली पडल्या आणि फक्त शेंगदाणे राहिले. पण हे असं का झालं? मदर, द शेल्स आर लाईट. जे शेंगदाण्याची फोलकटे होती, शेंगाची फोलकटे होती ती काय होती, वजनाने हलकी होती. सो दे गेट ब्लोन बाय द एअर अँड फॉल ऑफ. आणि मग ती हवेमुळे उडली गेली आणि खाली पडली. द नट्स आर हेवियर. शेंगदाणे जे होते ते हेवी होते, जड होते. अँड आर लेफ्ट बिहाइंड. आणि म्हणून ते मागे राहिले. व्हाईल विनोविंग टू द ड्राफ्ट ऑफ एअर इज यूज टू सेपरेट द ग्रेन फ्रॉम द चाफ. मग विनोविंगमध्ये सुद्धा काय केलं जातं, हवेचा वापर केला जातो आणि हवेचा वापर केला जातो ते धान्यामधून जी घाण आहे किंवा जे काय असेल ते बाहेर फेकण्यासाठी. नाऊ लेट्स गो ऑन विथ द स्टोरी. चला आता आपण पुढे ती स्टोरी बघूयात. दादा युजेस अ मशीन फॉर थ्रेशिंग अँड विनोविंग. माझे दादा काय करायचे, म्हणजे माझे वडील काय करायचे, थ्रेशिंग म्हणजे मळणी आणि उफणणीसाठी काय करायचे, मशीनचा वापर करायचे. इन द मशीन थ्रेशिंग अँड विनोविंग आर डन ॲट द सेम टाईम. एकाच टायमिंगमध्ये मळणीसुद्धा व्हायची आणि उफणणीसुद्धा व्हायची. म्हणजे फक्त कणीस त्या मशीनमध्ये घालायचं, त्यातून डायरेक्ट आपल्याला काय भेटायचं, धान्यच भेटणार बाहेर. द हार्वेस्टेड इयर्स आर पुट इन टू द मशीन. जे आपले कापलेलं जे कणीस आहे ते त्या मशीनमध्ये टाकलं जायचं. द ग्रेन गेट सेपरेटेड अँड फॉल इन टू अ बिग टाईड टू द मशीन. आणि ते जे ग्रेन आहे ते धान्य सेपरेट व्हायचं आणि जे मशीनला बांधलेलं एक बॅग होती त्याच्यामध्ये ते पडायचं. द चाफ अँड द अदर रबिश गेट ब्लोन ऑफ. आणि जे घाण होती आणि बाकीचं जे काय असेल त्याच्यामधलं ते हवेसोबत उडून जायचं. वेन देअर वेअर नो मशीन्स. पण जेव्हा मशीन नव्हते, बुलक्स वेअर मेड टू हेल्प विथ द थ्रेशिंग. मग आपण ह्या मळणीसाठी थ्रेशिंगसाठी कोणाचा वापर घ्यायचो, कुणाची मदत घ्यायचो, बुलक्सची, बैलांची मदत घ्यायचो. फॉर विनोविंग अ पर्सन. आणि मग विनोविंग कसं करायचो, तर अ पर्सन स्टँड्स अ लिटिल हायर अप अँड स्लोली अलॉज द थ्रेशल्ड ग्रेन टू फॉल टू द ग्राउंड. जो विनोविंग करणारा माणूस आहे तो उंचावरती उभा राहायचा आणि हळूहळू ते धान्य काय करायचा, खाली ग्राउंडवरती फेकलं जायचं. मग काय व्हायचं, द चाफ इज कॅरीड अवे बाय द ड्राफ्ट अँड द ग्रेन फॉल्स डाऊन इन अ हीप. आणि मग वरून ते धान्य खाली पडताना हवेमुळं काय व्हायचं, जी घाण आहे, जे हलकं भुसा आहे, चाफ म्हणजे भुसा, तो भुसा काय व्हायचा, बाहेर ढकलला जायचा आणि धान्य सरळ खाली पडायचं आणि तिथं ढीग लागायचा धान्याचा. द मशीन हेल्प टू फिनिश द वर्क क्विकली बट लेबर अँड एक्सपेन्सेस हॅव टू बी पुट इन एनी केस. मशीनमुळे काम तर सोपं व्हायचं पण तिथे सुद्धा कामगार तर लागायचं आणि खर्च पण व्हायचा. आणि जर जुन्या पद्धतीने केलं तर तिथे सुद्धा माणूस तर लागायचा आणि काम पण खूप लागायचं. इफ अ मशीन इज नॉट अवेलेबल, बुलक्स डू द थ्रेशिंग. जर मशीन नसेल तर बैल करायचे मळणी. कसे करायचे, अशा प्रकारे. अ राऊंड स्पेस इज क्लिअर्ड इन द फील्ड. शेतामधली एक मोकळी जागा चांगली स्वच्छ केली जायची. द थ्रेशिंग फ्लोअर इज प्रिपेअर्ड. आणि मग मळणीसाठी ती जागा प्रिपेअर केली जायची. अ पोस्ट इज इरेक्टेड ॲट द सेंटर. इथे असं अँड द बुलक इज टाईड टू इट. इथे असं मध्ये बैलांना बांधण्यासाठी जागा केली जायची आणि त्याला बैल बांधले जायचे. द बुलक वॉक्स इन सर्कल्स अराउंड द पोस्ट. आणि त्या ह्याच्याभोवती हे बुलक्स काय व्हायचे, गोल गोल फिरायचे. द हार्वेस्टेड इयर्स आर स्प्रेड
in the round space so that they get trampled upon by the bullocks. आणि जे हार्वेस्टेड धान्य असायचं ते असं खाली राऊंडमध्ये ठेवलं जायचं की ते जेणेकरून त्या बुलक्सच्या पायाखाली ते तुडवलं गेलं पाहिजे. इफ द क्रॉप इज लार्ज इन क्वांटिटी, जर क्रॉप खूप असेल का धान्य खूप असेल क्वांटिटीमध्ये, अ बिगर प्लेस इज प्रिपेअर्ड अँड मोर बुलक्स आर यूज टुगेदर, तर खूप मोठी जागा प्रिपेअर केली जायची आणि खूप बैल वापरले जायचे. थ्रेशिंग मे गो ऑन फॉर सेव्हरल डेज, हे थ्रेशिंगची जी मळणीची जी प्रक्रिया होती ती काही दिवस चालायची. फॉर द बुलक्स टू दिस इज अ हेवी वर्क, आणि हे बैलांसाठी सुद्धा हे खूप कष्टाचं काम होतं. द ग्रेन ऑप्टेन आफ्टर विनोविंग इज फिल्ड इन सॅक्स, आता हे मळणी आणि उफणणीनंतर जे फक्त धान्य भेटेल ते काय केलं जातं, पोत्यांमध्ये भरलं जातं. प्रॉपर केअर इज टेकन टू मेक शुअर दॅट इट विल नॉट बी अटॅक्ड बाय इन्सेक्ट ऑर अदर पेस्ट सच ॲज माईस अँड रॅट्स, आणि त्याची योग्य काळजी घेतली जायची की ते जे धान्य आहे त्याच्यावरती कुठलेही पेस्ट म्हणजे जंतू नाही लागले पाहिजेत, कुठले किडे नाही लागले पाहिजेत, उंदीर नाही आले पाहिजेत तिथे. आफ्टर पुटिंग असाइड सम ग्रेन फॉर द फॅमिली द रिमेनिंग सॅक्स आर सेंट टू द मार्केट प्लेस टू बी सोल्ड. मग आपल्या फॅमिलीसाठी जेवढं धान्य लागणार आहे ते पोती बाजूला काढून ठेवायची आणि बाकीची पोती काय करायची, मार्केटला विकण्यासाठी पाठवून द्यायची. वेन द ट्रेडर्स म्हणजे व्यापारी, दे आर बाय द ग्रेन, आणि मग तिथे जे व्यापारी होते ते धान्य विकत घ्यायचे. द फार्मर गेट्स मनी फॉर द क्रॉप दॅट ही हॅज ग्रोन, आणि मग त्या शेतकऱ्याला त्याने जे धान्य पिकवले त्याचे पैसे भेटायचे. अर्जुन, बट द भाकरी इज नॉट रेडी येट, पण अजून भाकरी नाही तयार झाली ना. मदर, नो ऑफकोर्स नॉट, नाही अजून तरी नाही. अँड द स्टोरी इज नॉट फिनिश आयदर, लिसन, आणि अजून स्टोरीसुद्धा संपली नाही आहे आपली, आता ऐका. द ग्रेन दॅट द ट्रेडर्स बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री, व्यापारी जे धान्य विकत घेतात ते ऑल ओव्हर कंट्री, आपल्या पूर्ण देशभर ते विकलं जातं. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय मीन्स ऑफ ट्रक्स ऑर गुड्स ट्रेन्स, ठीक आहे. मग ते ट्रक्समार्फत इकडून एका जागेवरून दुसरीकडे नेलं जातं किंवा मालगाड्या असतात, ट्रेन्स असतात गुड्स वाहून नेण्यासाठी, त्यांच्याकडे तिथून ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं जातं. इट इज द टर्न ऑफ पोर्टर्स अँड ट्रक ड्रायव्हर्स टू पुट इन देअर लेबर, आणि मग अशा प्रकारे ट्रक ड्रायव्हर आहेत, हमाल आहेत, त्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये काम आलंच. ट्रान्सपोर्ट कॉस्ट अ लॉट टू, आणि वाहतूक करण्यासाठी पण खूप खर्च येतो. नाव द सॅक्स ऑफ ग्रेन रीच द प्रोव्हिजन स्टोअर्स, आता मग ते दुकानामध्ये धान्याची पोती जातात. पीपल बाय द ग्रेन फ्रॉम देअर, आणि मग लोक तिथून धान्य विकत घेतात. ते सॉर्ट आउट एनी स्टोन्स ऑर रबिश टू क्लीन द ग्रेन, आणि मग ते धान्य निवडतात, त्यातून काही दगड काही घाण असतील तर ते बाहेर काढतात. दे गेट इट मिल्ड इन टू फ्लोअर, आणि मग ते पीठ दळायला देतात गिरणीमध्ये. देन व्हाईल कुकिंग द फ्लोअर इज नीडेड इन टू लम्स, आणि मग त्या पिठाचं नीडेड म्हणजे मळणे, कणिक मळली जाते. द लम्स आर देन फ्लॅटन इन टू भाकरी अँड रोस्टेड, आणि मग त्या कणकेची भाकरी थापली जाते, भाकरी केली जाते आणि मग ती भाजली जाते. वी स्पेंड ऑन फ्युअल टू, आणि मग आपल्याला काय करावं लागतं, ती भाजण्यासाठी आपलं इंधन पण वापरलं जातं. अँड दस ॲट द एंड, आणि मग अशा प्रकारे शेवटी एंड ऑफ ऑल दिस द भाकरी ॲपियर्स इन वर्षाच अँड अर्जुन्स प्लेट, आणि अशा प्रकारे मग भाकरी वर्षाच्या आणि अर्जुनच्या ताटामध्ये येते. नाव वुड इट बी राईट टू वेस्ट फूड दॅट वी गेट थ्रू द एफर्ट ऑफ सो मेनी पीपल, आणि मग अशा प्रकारे खूप माणसांचे कष्ट त्याच्या मागे आहेत त्या भाकरी मागे, ना असं आपण हे अन्न वाया घालवलं पाहिजे का? डू यू नो, शिंगाडाज अँड मखानाज आर सम स्पेशल फूड्स दॅट आर नॉट व्हेरी कॉमन. शिंगाडा आणि मखाना हे काही कॉमन फूड्स नाही आहेत हे की कुठेही आपल्याला भेटतील. दे आर ऑप्टेन फ्रॉम फ्रेश वॉटर प्लांट्स, ते पाण्यामधल्या झाडांपासून भेटतात. मच वर्क हॅज टू बी डन टू कलेक्ट, क्लीन, ड्राय, स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट देम, आणि मग ते गोळा करणे, साफ करणे, वाळवणे,
त्याला साठवून ठेवणे व्यवस्थित आणि त्याची वाहतूक करणे, ह्याच्या मागं सुद्धा खूप कष्ट आहेत. अदर फूड स्टफ्स, अजून काही अन्नपदार्थ आहेत. वी गेट फिश फ्रॉम वॉटर, आपल्याला पाण्यापासून मासे भेटतात. फिशरमॅन वर्क हार्ड टू कॅच देम, जे मासेमारी करणारे लोक असतात, कोळी लोक असतात, त्यांना ते काय करावे लागतात, खूप कष्ट घ्यावे लागतात ते मासे पकडण्यासाठी. देर आर पीपल हू गॅदर अँड सेल फ्रूट्स लाईक आमला, जामून, करवंदाज, बोर विच ग्रो इन फॉरेस्ट. अशी पण काही लोक आहेत जे आवळा, जामून, करवंद आणि बोरं विकतात, जे की फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये येतात. Some people have vegetable farms while some people have orchards for growing fruit crops. काही लोकांच्या शेतामध्ये भाजी पिकते, काहींच्याकडे फळांच्या बागा असतात. Some people keep poultry, काहींची पोल्ट्री असते. Some पोल्ट्री म्हणजे जिथे कोंबड्या पाळल्या जातात. Some rear animals फॉर मिल्क अँड मीट, काही जण दूध आणि मांसासाठी ॲनिमल पाळतात. ऑल दीज पीपल पुट इन अ लॉट ऑफ हार्ड वर्क इन देअर ओन ऑक्युपेशन. आणि मग ही जी लोकं आहेत ते त्यांच्या कार्यामध्ये खूप कष्ट घेत असतात. वी गेट अ ग्रेट व्हरायटी ऑफ फूड स्टफ ॲज अ रिझल्ट ऑफ देअर एफर्ट. आणि त्यांच्या कष्टामुळेच आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला भेटतात. द एफर्ट्स अँड लेबर ऑफ मेनी अदर पीपल आर ऑल्सो रिक्वायर्ड फॉर स्टोरिंग, ट्रान्सपोर्टिंग अँड मार्केटिंग देम ॲज वेल ॲज प्रिपेअरिंग द व्हेरियस डिशेस वी ईट. आणि फक्त तेच लोक नाही तर त्या लोकांसोबत जे साठवून ठेवणं, त्याची वाहतूक करणं, त्याची विकणे, हे सगळ्या आणि त्या डिश प्रिपेअर करणे, एवढ्या सगळ्या लोकांची मेहनत त्याच्या मागे असते. ऑल दीज प्रोसेसेस आर एक्सपेन्सिव्ह. आणि ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या खूप खर्चिक आहेत, खूप महाग आहेत. देअरफॉर इट इज नेसेसरी फॉर ऑल ऑफ अस टू टेक केअर दॅट फूड इज नॉट वेस्टेड. मग हे खूप गरजेचं आहे की आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की अन्न वाया नाही गेलं पाहिजे. सो व्हॉट वी हॅव लर्न, the foodstuffs we use come from many different places such as fields, lakes, the seas and forest. आपल्याकडे जे अन्नपदार्थ येतात ते वेगवेगळ्या प्लेसेसपासून येतात, जसं शेतातून, तळ्यातून, समुद्रातून, जंगलातून. स्टार्टिंग फ्रॉम प्रिपेअरिंग द फील्ड्स टिल storing the grain in warehouses. Many different kinds of tasks are carried out for growing crops. धान्य उगवण्यासाठी ते पेरण्यापासून ते विकण्यापर्यंत, ते आपल्या वेअरहाऊसमध्ये म्हणजे दुकानांमध्ये, गोदामामध्ये येईपर्यंत त्याच्यावरती भरपूर वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. हार्वेस्टिंग आहे, कापणी आहे, थ्रेशिंग आहे, मळणी आहे अँड विनोईंग, उफन्नी आर सम ऑफ दिस टास्क. हे त्यातले काही टास्क आहेत, त्यातली काही कामं आहेत. आफ्टर दॅट द क्रॉप इज ट्रान्सपोर्टेड, सोल्ड अँड प्रिपेअर्ड फॉर इटिंग. आणि त्यानंतर ते जे धान्य आहे ते काय केलं जातं, त्याची वाहतूक केली जाते, विकलं जातं आणि खाण्यासाठी बनवलं जातं. ओनली देन डू वी गेट फूड ऑन अवर प्लेट. आणि त्यानंतरच ते आपल्याला खायला भेटतं. ॲज विथ ग्रोविंग ग्रेन मच हार्ड वर्क गोज इन टू प्रोड्युसिंग अदर फूड स्टफ्स टू. धान्य पिकवण्यासोबत अजून बाकीच्या अन्नपदार्थ मिळवण्यासाठी सुद्धा काय करावे लागतात, खूप कष्ट घ्यावे लागतात. वी मस्ट ऑल टेक केअर टू इन्श्युअर दॅट फूड इज नॉट वेस्टेड. आणि आपण याची खात्री केली पाहिजे की अन्न वाया नाही गेलं पाहिजे. ऑलवेज रिमेंबर वी गेट अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स थ्रू द एफर्ट्स ऑफ मेनी डिफरंट पीपल. लेट अस ऑलवेज बी ग्रेटफुल टू देम. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ हे वेगवेगळ्या लोकांच्या एफर्ट्समुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे भेटतात, त्यांच्या कामामुळे भेटतात. तर आपण त्यांचं नेहमी आभारी राहिलं पाहिजे. ग्रेटफुल म्हणजे आभारी. थँक्यू.